या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला धडकी भरवणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहेत. अखेर अजितदादा पवारांच्या घातपाताचा उलगडा झालाच. होय, तब्बल 70 दिवसानंतर दादांच्या अपघाताचा खरा माइंड मास्टर कोण याची गुप्त माहिती आत्ताच झाली उघड. अजितदादांच्या घातपाताशी संबंधित बाबाचे कनेक्शन, बाबाने केली सगळी गेम, त्या संदर्भात सर्वात मोठा गुप्त पुरावा आत्ताच आपल्या हाती. ते सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओत दाखवणार. नेमकं बाबांनी कोणाला सुपारी दिली होती, बाबाकडे कोण आलेलं, बाबासोबत कोणी पैशाची व्यवहार केले आणि त्याचे दादांच्या अपघाताची काय संबंध, याची सगळी माहिती आत्ताच पूर्णपणे उघड झालेली आहेत. त्यानुसार सगळ्या कॉल डिटेल्सनुसार, मेसेज डिटेल्सनुसार बाबांनी कसा घात केला, त्याची सगळी पुराव्यासकट माहिती आपण तुम्हाला लगेच याच व्हिडिओत दाखवणार आहेत. हे सगळं बघितल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, कारण की या बाबासोबत काही मोठे नेते, काही मोठे मंत्रीसुद्धा जोडले गेलेले आहेत. त्या सर्वांनी मिळून कशाप्रकारे आपल्या दादांची गेम केली, कशाप्रकारे सगळा कट रचला, ते सर्व आपण या मोठ्या मंत्र्यांच्या, मोठ्या नेत्यांच्या नावासकट तुम्हाला याच व्हिडिओत दाखवणार आहोत. त्यामुळे हा पूर्ण शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघावाच लागेल. आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी लगेच व्हिडिओला एक लाईक करा. एक लाईक झालाच पाहिजे. आपले दादा अजितदादा आणि महाराष्ट्रभर गाजलेलं त्यांचं अपघात प्रकरण. दादांचं हे संपूर्ण प्रकरण दाबण्यात आलेलं होतं, कारण की राज्यभर फक्त काही बाबाचीच चर्चा होती आणि त्या बाबाच्या चर्चेमुळे या प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं होतं. संपूर्ण महाराष्ट्राला हक्क आहे दादांसोबत काय झालं जाणून घेण्याचा. कोणी दादांचा घात केला, कोणी दादांचा कट रचला, त्याची माहिती उघड होणं गरजेचं होतं. परंतु महाराष्ट्राच्या जनतेला काहीच माहिती भेटत नव्हती. संपूर्ण माहिती दाबल्या गेलेली होती. परंतु आत्ताच सगळ्यात मोठं पैशाचं कनेक्शन समोर आलेलं असून त्यानुसार दादांचा अपघात, पैशाचे व्यवहार आणि कोण मोठा मंत्री, कोण मोठा नेता, या सर्वांची गुप्त माहितीच आपल्या हाती लागली आहेत. हे सर्व कनेक्शन तो बाबा आणि त्याच्याकडे आलेली काही मोठी लोक, मोठे नेते, ही तेच नेते आहे ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. तुम्ही सुद्धा म्हणणार की हे तर लोक चांगले मानत होतो, दादांच्या विश्वासातले लोक होते, त्यांनीच कसा दादांचा घात केला. त्यामुळे त्या सगळ्या मोठ्या नेत्यांची आपण पुराव्यासकट तुम्हाला माहिती देणार आहेत. कसा यांनी दादांचा घात केला, सगळं तुम्हाला उघडपणे दाखवणार. फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडून जायचं नाही. जेव्हा त्या बाबाचं प्रकरण राज्यभर गाजलेलं होतं, त्यावेळी त्याचे आणि VSR कंपनीच्या काही पायलट कर्मचाऱ्यांचे फोटो व्हायरल झालेले होते. त्या बाबाची आणि VSR कंपनीचे चांगले संबंध आहेत आणि याच VSR कंपनीच्या हलगर्जीपणामुळे, निष्काळजीपणामुळे आपल्या दादांना जीव गमवावा लागला. आपल्या दादांचा घात झाला. आपल्याला आत्ताच एक माहिती हाती लागली आहे. त्यानुसार एका सामाजिक कार्यकर्तीने असा आरोप केलाय की दादांचा अपघात होण्याच्या 1 दिवस आधी या बाबाच्या खात्यावर खूप सगळे पैसे टाकल्याचे आणि पैसे काढण्याचे मेसेज आलेले आहेत. कारण की जे सर्वसाधारण मेसेज येत होते महिन्यात, त्या व्यतिरिक्त दादांच्या अपघाताच्या दिवशी आणि त्याच्या आदल्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या बाबांनी आर्थिक व्यवहार केलेले होते. त्यामुळे नेमकं हे पैसे यांनी कोणाला पाठवले होते, कोणाला विमान कंपनीच्या मालकाला पाठवले होते की त्या विमान उडवणाऱ्या पायलटांना पाठवलेले होते की दादांची सुपारी दिलेली होती, याची संपूर्ण तपासणी आता होणे गरजेचे आहेत. नेमकं काही दिवसापूर्वीच दादांच्या मुंबईतील देवगिरी निवासस्थानाच्या बाहेर, तसंच बारामती येथील निवासस्थानाच्या बाहेर या दोन्ही ठिकाणी सुद्धा काही जादूटोण्याचं साहित्य सापडलेलं होतं. त्यानुसार दादांच्या अपघातासंदर्भात काही तंत्रक्रिया झाली का, जादूटोणा झाला का, याची सुद्धा महाराष्ट्रभर चर्चा सुरू होती. परंतु ही चर्चा अखेर खरी ठरली आणि आपल्याकडे अशी काही गुप्त माहिती सापडली ज्यानुसार दादांच्या घातपातामध्ये कशाप्रकारे सगळा व्यवहार झालता, किती कोटीचा झाला आणि कोणाला किती पैसे दिले, कोणत्या मोठ्या मंत्र्यांनी पैसे पाठवले, त्याची सुद्धा माहिती आत्ताच हाती लागली आहेत. ती सर्व तुम्हाला याच व्हिडिओत आपण पुढे सांगणार आहोत. फक्त शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा. बाबांच्या दरबारात येणारे सर्व मोठे लोक, मोठे मंत्री बाबाकडून काही क्रिया करून घेत होते. त्यामुळे हा संपूर्ण संशय आता बाबांकडे आणि त्या मोठ्या मंत्र्यांकडे जात आहे. नेमकं या मोठ्या मंत्र्यांचे आणि बाबाचे दादांच्या अपघातासंदर्भात काही ठरलेले होते का, यांच्यामध्ये काही व्यवहार झालेला होता का, कोणी मोठ्या मंत्र्यांनी या बाबाला पैसे दिलेले होते का आणि त्यानुसार दादांचा घात घडवून आला, त्याची सुद्धा आता महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहेत. की जी विमान कंपनी आहे VSR, तिचे आणि या बाबाचे सुद्धा कनेक्शन समोर आलेले आहेत. त्यामुळे नेमकं या बाबाचे आणि कंपनीतील काही मोठ्या लोकांचे काही आर्थिक व्यवहार झाले का, कोणी दादांची सुपारी दिली का, याचा सुद्धा आता पोलीस तपास करीत आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी होणे गरजेचे आहेत आणि संपूर्ण गेम फिरलेली असून आता दादांच्या अपघाताचा उलगडा लवकरच होणार आणि दादांचा खरा माइंड मास्टर कोण, खरा सुपारी देणारा कोण, ते सगळं आत्ताच उघड झालेलं आहे. हे सर्व बघितल्यावर तुम्हाला तर मोठा आश्चर्याचा धक्काच बसेल, कारण की हे सगळं घडवणारे कोणी सामान्य व्यक्ती नसून मोठे राजकीय लोक आहेत. या सर्व राजकीय लोकांनी कशाप्रकारे सर्व डाव रचला आणि सर्व घात घडवला, त्याची सगळीच माहिती आपल्या लगेच हाती लागली आहे. ही सगळी मी तुम्हाला लगेच या व्हिडिओत दाखवतोय. फक्त पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा.
कोणी मेसेज केले, किती व्यवहार झाला, ती सर्व तुम्हाला लगेच समजणार आहे आणि दादांचा खरा आरोपी तुमच्यासमोर लगेच येणार आहेत. अशोक खरातला पैसे डिपॉझिट केल्याचे मेसेज यायचे. फेब्रुवारी 2025 पर्यंत हे मेसेज अत्यंत कमी यायचे. मात्र अजित पवारांचा अपघात व्हायच्या एक दिवस आधी त्याला 17 मेसेजेस आले. खरातला 27 जानेवारीला 17 मेसेजेस आले, 29 जानेवारीला 10, 31 जानेवारीला 12 मेसेजेस आलेत. खरातच्या खात्यात पैसे डिपॉझिट झालेत की काढले गेलेत हे आता तपास यंत्रणांना शोधायचंय. हे गंभीर आरोप केलेत अंजली दमनिया यांनी. शिर्डी पोलिसांनी खरात प्रकरणात तपास करताना समता नागरी सहकारी पतसंस्थेत खरातचे मोठे आर्थिक हितसंबंध असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आणलं. या प्रकरणाचा तपास करत असताना खरातशी संबंधित तब्बल 100 संशयास्पद बँक खाती गोठवली आहेत. सोबतच 2021 पासून या खात्यांमधून 60 कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचं सुद्धा उघड झालंय. या खात्यांचं वैशिष्ट्य म्हणजे या सर्व खात्यांवर नॉमिनी म्हणून एकाच व्यक्तीचं नाव लावण्यात आलंय. ही बाब बँकिंग नियमाच्या विरोधात आहे. काळ्या पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी या खात्यांचा वापर झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. आता दुसरीकडं अजितदादांच्या अपघाताशी भोंदू अशोक खरातचा काही संबंध आहे का, यावरून रोहित पवारांसह काही जणांनी प्रश्न उपस्थित केलेत. याच अनुषंगानं अंजली दमनिया यांनी गंभीर आरोप केलेत. समता पतसंस्थेकडून 27 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत अशोक खरातच्या मोबाईल फोनवर जे मेसेजेस आले त्याची चौकशी व्हावी अशी मागणी अंजली दमनिया यांनी केली. समता पतसंस्था, अजितदादांचा अपघात आणि अशोक खरात या संदर्भात अंजली दमनिया यांनी केलेलं हे वक्तव्य फार महत्त्वाचं आहे. समता नावाचं एक पतसंस्था आहे. त्या पतसंस्थेत म्हणजे पैसे घातले किंवा काढले किंवा डिपॉझिट झाले की एक प्रकारचा SMS येतो. आता ही माहिती अतिशय महत्वाची आहे आणि खरं तर हे सगळं मी आधी दाते सरांना भेटून देणार होते, म्हणून मी त्यांची सकाळची आज भेट मागितली होती. पण दाते सरांनी मला दुपारी 4 वाजता त्यांच्याकडे बोलवलंय आणि ही जी माहिती मी मांडली आहे, कारण मला कधीच काही लपवायचं नसतं, तर ही सगळी माहिती मी त्यांच्याकडे देणार आहेत. DG आहेत ते महाराष्ट्राचे आणि शोधू देत त्यांना की कोणी दिली, का दिली, CDR माझ्याकडे कुठून आला, का आला, मी काय शोधलं, त्यांना कधी कळवलं, सगळं ते सांगतील. एवढंच नाही, आता पुन्हा आपण त्या सगळ्यात महत्वाच्या विषयाकडे येऊया. समता नावाची जी पतसंस्था ज्याची आता चौकशी चालू आहे त्याचे पूर्ण वेळात म्हणजे 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 कधी 1 मेसेज यायचा, कधी 7 मेसेज यायचे, महिन्याचे 7, 8, 2 असे मी पूर्ण काढले. दर महिन्याला किती मेसेज यायचे. पण आता महत्वाची हे ऐका, 27 जानेवारी म्हणजे अजित पवार गेल्याच्या त्यांचा